वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत। आज कोर्टामध्ये याच हत्या प्रकरणाची सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान असे आरोप वैष्णवी हगवणेवर करण्यात आले, त्यानंतर पुन्हा एकदा अनेकदा संताप जो आहे तो वाढेल। वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला तर तिच्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असा देखील दावा हगवणे यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलाय। कोर्टामध्ये असं नेमकं आज काय घडलं ज्यामुळे या केसला वेगळंच वळण मिळतंय, पाहूयात व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र। वैष्णवी हगवणे खून प्रकरणी जी काही सुनावणी होती ती आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पार पडली। या सुनावणी दरम्यान सर्वात आधी वैष्णवी हगवणे यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली। त्यांनी सांगितलं, वैष्णवी हगवणे जो युक्तिवाद करण्यात आला त्यामध्ये त्यांनी सगळ्यात क्लिअर सांगितलेलं आहे की अजूनही वैष्णवीला मारहाण करताना वापरलेली हत्यारं रॉड जी आहेत ती अजून जप्त करण्यात आलेले नाहीये। तसेच आरोपींचे मोबाईल जप्त करणे आवश्यक आहे। मोबाईलमध्ये संभाव्य शूटिंग, चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग असू शकतात। या सगळ्या पुराव्यांची तपासणी करणं आवश्यक आहे आणि हे देखील गरज आहे। त्यामुळेच पोलीस कोठडीमध्ये त्यांच्या वाढ करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती हगवणे कुटुंबियांचे वकील, सरकारी वकील जे आहेत नितीन अडागळे यांनी युक्तिवाद केला। यासोबतच त्यांचं म्हणणं आहे की आरोपींनी हुंड्यात मिळालेलं 51 तोळे सोनं कुठं ठेवलं आहे आणि गहाण ठेवलं ते का ठेवलेलं आहे याचं देखील उत्तर आम्हाला अजून अपेक्षित आहे, म्हणून नितीन अडगाळे जे सरकारी वकील आहे हगवणे प्रकरणामधले वैष्णवीचे वकील, त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला यांची अजूनही पोलीस कोठडी जी आहे ती वाढून मागावी। तर याशिवाय जे आरोपींचे वकील आहेत राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांचे वकील, ते नेमके काय म्हणालेले आहेत तर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान आरोपींचे वकील असलेले विपुल दुशिंग यांनी आज युक्तिवाद केला आणि त्यांनी सांगितलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्या बँकेमध्ये ते 51 तोळे सोनं गहाण ठेवलेलं आहे हे आम्ही आधीच सांगितलेलं आहे। वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय सुद्धा इथे घेण्यात आलेला होता। त्यांनी सांगितले की वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरू होते, ते आम्ही पकडले, त्याची आम्हाला माहिती हवी आहे, आम्हाला न्याय हवा आहे असा दावाच त्यांनी त्या ठिकाणी केला। वैष्णवीनं यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, तिचे एका व्यक्तीसोबत चॅट पकडले होते, त्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केला। एकदा उंदराचं औषध घेऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न सुद्धा तिने केला असा दावा हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केला। आणि यामध्ये सगळ्यात संतापजनक बाब म्हणजे एखाद्या नवऱ्याने त्याच्या बायकोच्या कानाखाली मारले म्हणजे तो अत्याचार ठरत नाही असा युक्तिवादही वकील दुशिंगे यांनी केलेला आहे। याशिवाय ही माझे जे अशील आहेत त्यांची मीडिया ट्रायल सुरू आहेत, आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहे, आम्ही 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कसा छळ करू असा युक्तिवाद देखील त्यांनी या संदर्भात केलेला आहे। म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर इथे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आरोपींच्या वकिलांनी वैष्णवी कसपटे हगवणे हिलाच उभं केलेलं आहे, जी आज या जगामध्ये नाहीये। एकीकडे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये तिच्या चेहऱ्यावर असलेल्या जखमा समोर आलेल्या आहेत, ते सर्व सत्य समोर आलेलं आहे। ज्या पद्धतीचा छळ वैष्णवी हगवणेचा तिच्या सासरच्या मंडळीकडनं करण्यात आला होता तो सगळा छळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय, त्यांना सगळं सत्य कळालंय, पण तरीही त्यांच्या कुटुंबियांनी आणि आरोपींच्या वकिलांनी एक पद्धतीने वैष्णवीच्या चरित्र्यावर संशय घेतलाय आणि तिचीच चूक कशी होती, आमच्याकडे 5 कोटीच्या गाड्या असताना आम्ही कशाला फॉर्च्युनर मागू अशा पद्धतीचा युक्तिवाद या ठिकाणी केलेला आहे। परंतु दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर पुणे सत्र न्यायालयानं हगवणे कुटुंबियांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ केलेली आहे। राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीमध्ये 1 दिवसांची वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे। अजूनही जे आरोपी आहेत त्यांचे मोबाईल तपासणं बाकी आहे, शूटिंग बाकी आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये अजून नेमकं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहेच, परंतु आता तरी वैष्णवी हगवणेला न्याय द्यावाच लागेल। जर तो न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू अशाच पद्धतीच्या भावना त्यांच्या कुटुंबियाकडनं व्यक्त करता येत आहेत। पण एकंदरीत आज कोर्टात जे काही घडलं ते अत्यंत दुःखदायक होतं, कारण ज्या पद्धतीनं वैष्णवीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून हगवणे कुटुंब यातून सगळं बाहेर करतंय, यातनं असं एक दिसतंय की हगवणे हे या प्रकरणातून लवकर सुटतील आणि वैष्णवीलाच यामध्ये मूळ दोषी करण्यात येईल, जी या जगात नाहीये। या संपूर्ण प्रकरणाकडे आमचं लक्ष असेलच, पण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत। कमेंट करून आम्हाला तुमचं प्रतिक्रिया, तुमचं मत नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।